अरुंधतीचा नवीन प्रवास आता सुरू होतो आहे आणि तिच्या वाट्याला आता ज्या कुठल्या गोष्टी येणार आहेत त्यामागे यश आणि आरोही दोघेही खंबीरपणे उभे राहणार आहेत. कौमुदी म्हणून मला तेही बघायला जास्त मजा येते की आता संजनाचं पात्र याच्यावरती कसं बोलेल, यशचं पात्र त्याच्यावरती त्याचं काय म्हणणं असेल, आजी अप्पा असे सगळे पात्र. कौमुदी सुद्धा खूप छान अभिनेत्री आहे आणि खूप चांगली लिसनर आहे एक माणूस म्हणून पण, आणि आरोही म्हणून हे सगळे गुण तिचे जे स्किल्स आहेत ते सगळे त्या आरोहीमध्ये होते. तर हे सगळं स्किल ह्या सगळ्यांचं आहे, कारण ह्या सगळ्यांनी मला इतकं आपलंसं करून घेतलंय. नमस्कार, मी आई कुठे काय करते मधला यश. नमस्कार, मी आरोही. तर अरुंधतीचा नवीन प्रवास सुरू होतो आहे नव्या वेळेत. स्टार प्रवाहावर दुपारी 2:30 वाजता सोमवार ते शनिवार 18 मार्चपासून. तर अरुंधतीचा नवीन प्रवास आता सुरू होतो आहे आणि तिच्या वाट्याला आता ज्या कुठल्या गोष्टी येणार आहेत त्यामागे यश आणि आरोही दोघेही खंबीरपणे उभे राहणार आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा प्रवास अनुभवा आणि या नव्या वेळेत भरभरून प्रतिसाद द्या. मला असं वाटतं की यश आणि आरोही हे चांगले मित्र आहेत, त्यांच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग आत्ता झालं आहे. पण आत्ता मला असं वाटतं की आमच्या दोघांची प्रायोरिटी ही अरुंधती आहे. की आईला आजपर्यंत यशने खूप सपोर्ट केला आहे खूप सुरुवातीपासून, आणि मला असं वाटतं की आता या तिच्या नवीन प्रवासात तिला यशची गरज आहे, सगळ्या कुटुंबाची गरज आहे, पण मी यश म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यामुळे आता आम्ही दोघं मिळून तिला सपोर्ट करणार आहोत. हाच आमच्या दोघांसाठी मला असं वाटतं की आत्ता ती आमच्यासाठी तेच प्राधान्य असेल. तुला काय वाटतं? आणि आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा अचानक अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आपले जे प्रायर प्लॅन्स असतात ते त्यात काही बदल घडवून आणावे लागतात, कारण देवाची इच्छा वेगळी असते, आपली इच्छा वेगळी असते. तर तसंच काहीसं ह्या मालिकेत सुद्धा घडलं आहे आणि ते पात्र म्हणून त्या गोष्टीकडे कसे बघतील हे आता बघायला आम्हालाही मजा येणार आहे आणि होपफुली तुम्हाला येईल. खूपच एक्सायटेड असतो आम्हाला दरवेळी स्क्रीन प्ले वाचल्यानंतर पुढे कथा काय असणार आहे हे जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा खूप एक्साइटमेंट असते की कसं आता हे शूट केलं जाणार आहे, काय काय असणार आहे. जर त्याच्यामध्ये एखादी वाईट गोष्ट असेल तर अर्थात आम्हालाही वाईट वाटतं, जर छान गोष्ट असेल तर छान वाटतं. आणि आता हा एक आयुष्याचा भाग झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप मला असं वाटतं मनापासून प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो. ऑफकोर्स. आणि जसे आता ह्या सिरियलमध्ये खूप कलाकार आहेत, खूप पात्र आहेत, वेगवेगळी खूप नाती आहेत. तर एखादा छोटासा जरी काय म्हणत छोटीशी जरी घटना असेल तरी प्रत्येक पात्र त्याला वेगवेगळ्या पद्धतीने रिसीव्ह करणार असतं आणि प्रत्येक पात्राची त्याच्यावरची रिॲक्शन खूप वेगळी असणार असते. त्यामुळे मला असं वाटतं की मी कौमुदी म्हणून मला तेही बघायला जास्त मजा येते की आता संजनाचं पात्र याच्यावरती कसं बोलेल, यशचं पात्र त्याच्यावरती त्याचं काय म्हणणं असेल, आजी अप्पा असे सगळे पात्र. सो त्याची मला जास्त मजा येत असते आणि तीच मजा मला असं वाटतं स्क्रीनवर दिसते जर दिसत असेल तर. आता बघूयात नवीन वळण काय असणार आहे आणि त्याच्यात काय काय बघायला मिळेल. हो, अर्थातच आठवतात आणि खूप छान आठवणी आहेत सगळ्या. आणि हा प्रवास कुठून कुठपर्यंत आला हे दरवेळेला मागे बघून विचार केला, अवलोकन केलं त्या गोष्टीचं, तर लक्षात येतं की हा खूप मोठा प्रवास होता आणि हा प्रेक्षकांशिवाय शक्य नव्हता एवढा मोठा प्रवास, आणि या टीमशिवाय शक्य नव्हता. सो मनात एक छान कृतज्ञतेची भावना असते आणि छान वाटतं आणि पुढे काम करत राहायचं. बापरे, हे तर म्हणजे तुला स्टोरी सांगितल्यासारखंच आहे. पण कशी असणार आहे म्हणजे काय, आता मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या स्वभावानुसार वागेल. मी माझ्या पात्रापुरतं सांगू शकतो की मी तरी तिच्या बाजूने नेहमी उभा राहीन आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरात लवकर ती हे दुःख विसरून तिचा नवीन प्रवास अजून चांगल्या पद्धतीने खंबीरपणे करू शकेल यासाठी मी प्रयत्न करेन. सिमिलरली मला असं वाटतं की तिच्या आरोहीसाठी ही सगळी नाती नवीन आहेत, तर नवीन नाती रचत, नवीन नाती जपत ती तिचा पुढचा प्रवास करण्याचा प्रयत्न करेल. सेटवरचा माहोल खूपच मैत्रीपूर्ण असतो. आमच्याकडे शूटिंग खूप शांततेत केलं जातं. प्रत्येकाला सीन काय आहे हे माहिती असतं. इतक्या एपिसोड्स नंतर प्रत्येक कॅरेक्टर कसं वागतं याचा पूर्ण अभ्यास सगळ्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला करताना खूप मला असते की ते कामसुद्धा तितक्याच शांतपणे केलं जातं.
आणि आमच्या दोघांच्याबद्दल म्हणाल तर कौमुदीसुद्धा खूप छान अभिनेत्री आहे आणि खूप चांगली लिसनर आहे एक माणूस म्हणून पण. आणि आरोही म्हणून हे सगळे गुण तिचे जे स्किल्स आहेत ते सगळे त्या आरोहीमध्ये होते आणि त्याच्यामुळे काम करताना अजूनच सहजता येते आणि मला असं वाटतं काम करणं सोपं जातं. तर असंच मैत्रीपूर्ण वातावरण असतं. आम्ही हसत खेळत काम करत असतो. सिन्सिअरली कुठलाही सीन आला की आम्ही अजिबात त्या गोष्टी लाईटली घेत नाही. तेवढंच प्रोफेशनली आम्ही कामसुद्धा करत असतो. सो असं एक ओव्हरऑल मला असं वाटतं की मजा येते. आणि हे गेली 4 वर्ष हे सगळं करतायत आणि मी आत्ता काही महिने हे सगळं करते पण पण तरी ती काही महिने करते असं वाटत नाही. तिने इतकं छान सगळं इकडे येऊन मला असं वाटतं की सगळ्यांशी तिची मैत्री झाली आहे. सगळ्यांबरोबर इतकी ती चांगल्या पद्धतीने मिसळली आहे की ते 4 वर्ष आणि हिचे काही महिने असं काही वेगळं राहिलेलं नाही. पण मला असं वाटतं हे सगळं स्किल ह्या सगळ्यांचं आहे, कारण या सगळ्यांनी मला इतकं आपलंसं करून घेतलं आहे आणि त्यामुळे आम्ही असे खूप इंटरेस्टिंगली प्रत्येक सीनकडे बघतो आणि तितक्याच इंटरेस्टिंगली ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो.